जगात असे काही पक्षी आहेत जे केवळ विशिष्ट भूप्रदेशात सापडतात. त्यांना पक्ष्यांमधील प्रदेशनिष्ठता म्हटले जाते. आजच्या जागतिक प्रदेशनिष्ठ पक्षी दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया जगात केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांविषयी. नमस्कार, MHA-MTBमध्ये आपलं स्वागत. गुजरात ते केरळपर्यंत 1,60,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या पश्चिम घाटात पक्ष्यांच्या 600 प्रजाती सापडतात. त्यामधील 29 प्रजाती या जगात केवळ पश्चिम घाटातच आढळतात, म्हणजेच त्या या प्रदेशासाठी प्रदेशनिष्ठ आहेत. यामधील धनेश पक्षी इथल्या जंगलांचे निर्माते मानले जातात. पश्चिम घाटात धनेश पक्ष्यांच्या 4 प्रजाती आढळतात, मात्र त्यापैकी केवळ मलबार राखी धनेश ही प्रजातच जगात केवळ पश्चिम घाटात आढळते. धनेशाच्या प्रजातीमधील महाधनेशाचा विचार केल्यास तो पश्चिम घाटाबरोबरच ईशान्य भारत आणि भारताबाहेर देखील आढळतो. मलबारी कवड्या धनेश हा मध्य भारतात देखील आढळतो, तर भारतीय राखी धनेशाच्या अधिवासाचा विस्तार हा भारतातील मोठ्या भूप्रदेशावर आहे. केवळ मलबार राखी धनेश ही प्रजात महाराष्ट्राच्या भीमाशंकरपासून दक्षिणेकडे केरळपर्यंत आढळते. आशियातील सगळ्यात छोटा धनेश म्हणून मलबारी राखी धनेश ओळखला जातो. यामधील नराच्या चोचीचा रंग आणि डोळ्यांमधील बुबुळाचा रंग हा केशरी असतो, तर मादीच्या चोचीचा रंग हा पिवळसर पांढरा आणि बुबुळाचा रंग काळा असतो. महाधनेश किंवा मलबारी कवड्या धनेशामध्ये ज्याप्रमाणे डोक्यावर शिंग म्हणजेच कास्क असतो, तसा काक्स मलबारी राखी धनेशाच्या डोक्यावर आढळत नाही. काक्स हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. इतर 2 प्रजातींपेक्षा आकाराने छोटा असल्याने मलबारी राखी धनेश शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत असल्याने त्याच्या डोक्यावर काक्स विकसित न झाल्याचा अंदाज आहे. मलबारी राखी धनेशाचा प्रजननाचा कालावधी हा 90 दिवसांचा असतो. यावेळी मादी स्वतःला ढोलीत कोंडून घेते आणि त्यामध्ये 2 ते 3 कधीकधी 4 पिल्लांना देखील जन्मास घालू शकते. या धनेशाच्या आहारात झाडांच्या फळांबरोबर वेलींची फळे देखील असतात. शिवाय इतर धनेशांपेक्षा अधिक प्रमाणात मांसाहार देखील असतो. केरळच्या किनारपट्टी लगत असलेल्या तालुक्यांमध्ये मलबारी राखी धनेश दिसत असले तरी महाराष्ट्रातील किनारी तालुक्यांमध्ये हा पक्षी सहसा आढळून येत नाही. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रजात प्रामुख्याने आढळून येते. रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्गच्या तुलनेत या पक्ष्यांची कमी संख्येने घरटी आढळतात. सह्याद्रीत उत्तरेकडे भीमाशंकरपासून दक्षिणेकडे तिलारीपर्यंत सह्याद्रीच्या धारेला लागून असणाऱ्या सदाहरित आणि निमसदाहरित जंगलांमध्ये या पक्ष्याचा अधिवास आहे. मात्र गेल्या 20 वर्षात या पक्ष्यांची संख्या खालावली आहे. त्यामुळे जगात केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या या पक्ष्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MHA-MTBला नक्की फॉलो करा. धन्यवाद.